पाठवून द्या ना। हॅलो अजित सर, ऐकताय ना? तू आपल्याच कंपनीमध्ये संप घडवून आणलास, का केलंस तू असं? चुकून झालं माझ्याकडनं। आय एम सॉरी। हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये। तू असं का केलंस ते सांग। आन्सर मी। कंपनीत मला इम्पॉर्टन्स मिळावं म्हणून केलं मी हे सगळं। काय ऑथॉरिटीज नाहीये माझ्याकडे, काही निर्णय घेता येत नाहीत। कंपनीतली लोक मालक म्हणून नाही, एम्प्लॉई म्हणून बघतात माझ्याकडे, म्हणून केलं मी। सॉरी। तुझ्यासारख्या माणसाला या कंपनीमध्ये जागा नाहीये। सॉरी अथर्व, सॉरी। मी सॉरी बोल, मी माफी मागतो। माझ्याकडनं परत कधीच नाही होणार असं। लास्ट चूक माझी, प्लीज 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 मी माफी मागतो। मला एकदा माफ कर ना, माझी चूक झाली, मी चूक झाली। खरंच सॉरी। माझी लास्ट चूक समजून माफ कर ना मला। तू मोठा आहेस ना, मोठा भाऊ आहेस ना माझा, प्लीज। अरे नाही ना, मी बर्बाद होऊन जाईन यार। मला काहीच करता येत नाही याशिवाय। प्लीज 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 लास्ट चूक, प्लीज प्लीज, शेवटची चूक, प्लीज। हां सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, प्लीज। पुन्हा केलंस ना? खरं तर मी आत्ताच्या आत्ता दादासाहेबांना सांगायला हवंय, पण त्यांना सांगणार नाही। तुझ्या मूर्खपणामुळे आत्या आणि काकांना बाहेर काढलं जाईल। दादासाहेब काय म्हणाले होते ते आहे ना तुझ्या लक्षात? तू आणि दामोदरराव दोघंही लक्षात घ्या, यापुढे पुन्हा जर का अजितनं असं काही केलं तर त्याच्यासोबतच तुम्हाला दोघांनाही घराच्या बाहेर व्हावं लागेल। माझ्या लक्षात आहे, माझं डोकं ठिकाणावर नव्हतं म्हणून झालं माझ्याकडे। प्लीज दादासाहेबांना नको सांगूस। मी इथून पुढे एकही चूक होणार नाही माझ्याकडनं। इथून पुढे तू सांगशील ना तेच अगदी तेच करणार मी। बघ तू, एकही चूक नाही होणार माझ्याकडनं। खरंच सॉरी अजित, शेवटची संधी देतोय, लास्ट चान्स। थँक्यू। एक मिनिट, मी एक मोठा भाऊ म्हणून तुला माफ केलंय, एक CEO म्हणून नाही। म्हणजे तुला एका नॉर्मल एम्प्लॉई सारखं वागवलेलं आवडत नाही ना? आजपासून तुझी पोस्ट आणि तुझी अथॉरिटी मी परत घेतोय। वेदा हसते आहे। वेदा हसते? अरे वेदा हसतेच काय? आपण हरलो। तेच ना, स्वतःची टीम हरल्यावर हसतं कोण? वेदा, आवडलं तुला हरी? थांब बोलवते। हा हरी, इकडे ये। वेदा घाबरू नको, काहीच करणार नाही तर तुला। हा कोण कुत्रा? हा भुंकायला लागला माझ्या अंगावरती। बडी, मीरा बघ ना ग। बापरे, आमचा बडी तर जेलस झाला। बडी, तुला माहितीये का, आपल्या वेदाला एक नवीन बेस्ट फ्रेंड मिळालाय। बडी बडी बघा, हा कुत्रा लगोरी खेळायचा प्रयत्न करतोय। त्याला वाटतंय तो माणूस आहे, पण आहे तो एक कुत्रा। नाव काय याचं? बडी ना? नाव बडी आहे, पण घरगडी असल्यासारखा वागतोय। महागौरी माते, या घरावर आणि माझ्या मीरावर तुझा आशीर्वाद असा सकंड राहू दे। त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी होऊ देऊ नकोस माते। मीरा, अगं तुझे आभार कसे मानू हेच कळत नाहीये मला। तुझ्या या घरात येण्याने माझ्या घराला पुन्हा एकदा नवीन पालवी फुटलीये। माझं कोमेजून गेलेलं घर पुन्हा नव्याने बहरतंय। माझी वेदा कित्येक दिवसांनी अशी मनापासून
खळखळून हसलीये. तुझ्यामुळे या घरात जर असाच आनंद टिकून राहिला ना, तर अथर्व आणि मायाच्या लग्नाचा विचारही कोणाच्या मनात येणार नाही. तुमची महागौरी माता तुमच्या पाठीशी किती उभी आहे मला माहित नाही, पण मीरा, तुला मी माझ्या हातातली बाहुली करणार. लवकरच तू माझी गुलाम होशील. लगेच फोन पण आला, पण मी तर कोणाला फोन पण नाही केला अजून. मीरा, माझा नंबर आहे, सेव्ह कर.